जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथे अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले आहे। या पथकात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे। या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मदत कार्यावर स्वतः लक्ष ठेवून आहेत। श्रीनगरमधील नाजूक परिस्थितीमुळे पर्यटकांना परत आणण्यासाठी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे। शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने प्रयत्न सुरू असून लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप राज्यात परत आणले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे।